आईन मका हाक मारलो की मी आता खरोस बनवून घेतोय. तर चला तुमका दाखवतोय पावडरच्या खरोसची रेसिपी. म्हणजे आज आम्ही कसं बनवतो, आमच्याकडून कसं बनतात. हे गाईज गुड मॉर्निंग. नाही. चला तर म्हणते आजचं ब्लॉग सुरू करते आई. आई चल म्हण. आई ब्लॉग सुरू कर. अगे म्हण. अरे वाचू नको आहे तर मग वाच. म्हण हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. म्हण गप. अगे हो म्हण मग. तू फक्त काय सांग माहितीये मा, नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. चल रे गप रे. अगे म्हण लागते. म्हण मग सुरू कर मग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. म्हण मग. अगे आजच्या ब्लॉगची सुरुवात कर मग. निसा बागात पाणी शिपाक गेला म्हणजे आठवत रे. आता तुझ्याकडे का बोला ऑप्शन देऊ का कॅमेरा. तू काय करताय. सुरू कर मग. सो हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर म्हणजे नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला तर म्हणजे जस्ट आता फ्रेश झाले, अजून काय खाऊ नाही असे तयारी केलं. आणि आता मी जाते असे बाजारात, कारण मला फॅटचा दूध व्हाया. आई आज बनवते असा खरवस, तो पण पावडरच्या ह्याचो. पावडर हा खरवस बनवायची. चला तुमका दाखवते काय बनवू. वाढत जातात. तो वाचू घेता. वाचूक नाही. तर म्हणजे आमचा गेल्या महिन्यात बिल लिहिलेला वाढान त्याच्यात. गेल्या महिन्यात मी बिल भरूकच नाही होते, त्यामुळे मायनस जाऊन येईल आता. म्हणजे आता बिल बरोबर येईल 690 आणि गेल्या महिन्याचा काहीतरी 300 होतं, म्हणजे एकूण 690 दिला. होय माई. चला तर म्हणते आज मी बाजारात आहे. आई आज खरवस बनवते या. तर ही बघा म्हणते, ही ती पावडर आहे बघा, खरवस पावडर. आणि ह्याची एक गोष्ट मला आवडली की हे बघा, सर स्कॅनर दिलं आणि त्यांच्या दिवसा लिहिला की एका स्कॅन केल्यावर तुमका रेसिपी ह्याची दिसतली. तर भारी बघूया ह्याचं आता कितको खरवस बनता तो. तर सगळ्यात पहिले जात बाजारातून दूध आणूया फॅटचा तिच्या. तर म्हणते ही काल ह्यो रेग्युलेटर लॉग मी ह्याचो ह्या घेऊन गेले पानो, आणि त्याची मी त्याका 1,500 रुपये दिलेले होते. त्याची तुका त्याका 1,500 रुपये दिलं. त्याची आई बघता शॉक घेऊन काय यांचा चालला. पानो असलो 200-300 रुपयाचं, 1,500 रुपये मला दिले. खय दिसानी त्याच दिसवचा सगळा दाखवचा. हो हे आमचं आंब्याचं झाड आहे, एकदा आंब्याला लागंग ना. लागलेले काय तो बाजारात जाऊन येते काय काम. ठरो पडणार माहिती मा, आता रोजचा ठरला जाऊन जेव्हा दूध पिशी हाडतले आणि काय नाही. तू काय काढू गे मी ती काढू ती आमका फॅटची हाडली तुका कसली होई. साधी. व्हिडिओ कॉल सुरू आहे. हाय ब्रेड आणि काय नको. ब्रेड आणि जॅम दी तू बघा. म्हणते मी घराकडे जाऊ गेलो, मला खाली उतरून हे जाऊचं अर्ध्या रिले मी. आणि आता माझ्या लक्षात दिला की रोहितच्या आईने सांगली दूध पिशी हाडू आपणा, ते मी विसरलो. चला आता बरोबर आणले म्हणे दूध पिशी बघा. चला तुमची दूध पिशी घ्या. आता तर मला दूध पिशी हाडू सांगते ती. हो रोहिताकडे आता गेल्या निघतो. हवी तो निघतो गेल्या. होय रे. आता ते का मेसेज केलं दूध अडू फाटा ना करे वाले. 12 वाजले म्हणते आता नाश्ता करतोय आपण. हे बघा ब्रेड असं आणि कालचं चिकन आणि आई मी जॅम आणलेलं आहे. आई जॅम आणि काय खात आता ब्रेड. आणि खरवस करते मग आता. हां नाही करते अजून कितको वेळ. चला खाऊया. इतक्या बरं असं किती हाडले काय असं मी कसा खातले या सगळा बरा. ताटली आली खा ताटली तू त्याच्यात घे ताटली आधी. तर म्हणजे बऱ्यापैकी माझी स्टॉलची कामं झालेली असतात आणि आईन मला हाक मारलो की मी आता खरवस बनवून घेतोय. तर चला तुमका दाखवतोय पावडरच्या खरवसची रेसिपी. म्हणजे आज आम्ही कसं बनवतो, आमच्याकडून कसं बनता तो. चला तू कितके येत आता. चल सुरू जा. साठले. चला तर म्हणजे सगळं रेडी आहे आपल्याकडे. असं काय गोड, हे काय वेलची, घी आणि पावडर. कत्री हळद
आता यात करतलं ह्या म्हणजे फॅटचा दूध हा, अर्धा लिटर. पहिला घ्या ढळून घे गोड आणि पावडर मग घाल. हे कसाही चालता. पावडर आणि वेलची ढवळून घे. कसा चालता का आता ढवळीत बसतले मग हे तुका गोड बरी तर ना दूध गोड कर. वेलची घाल. आता आपण घेऊ का आता. बघा अशा प्रकारची पावडर पावडरमध्ये म्हणजे आम्ही फर्स्ट टाइम करतो. बॉटलमध्ये गेलो म्हणजे दुधाचं रिअल दुधाचं. बघूया आता पावडरमधलं कसं होतात. माहिती का असं असतं पावडर दुधाची. कसे असतं तसं हा तो विषय. पावडर अशी अख्खी मिक्स करू. प्रोटीन पावडर कशी असतं बघा म्हणजे बऱ्यापैकी सगळं मिक्स करून घेतलं. एकदम मस्त मिक्स झालं. आता ही घी घातली काय झालं आणि नंतर उकडत ठेवू. तर मंडळी आई काय खरंच उकडत ठेवक गेली हा. जोपर्यंत आपलं खरंच उकडता तोपर्यंत आम्ही कोबी कापून घेऊ. बघा इतकं कोबी सगळं माझं कापून चालू. इतकं राहुलो हा कापूचं. बघ हे सगळं कापते तोपर्यंत जाताला शिजतलो खरवस. तुमका दाखवते पावडरचं खरवस कसं झालं तो. चला हे सगळं पटापटा आटपते आधी. कोबी मंडई मस्तपैकी बारीक करून झालेलो असा आपलं. आणि आता आपण पीठ बनवूया. हे बघा आलं लसूण आणि मीठ घातले याच्यात. आता मस्तपैकी पीठ बनवतोय आणि तोपर्यंत आपलं खरवस पण रेडी जातो. फक्त काय म्हणते हे सर काहीतरी त्या हुंदीर दिसलो. कोण दिसलो चाम्या कोण दिसलो. तर मंडळी बऱ्यापैकी आपलं खरवस शिजा गेलेलो आहे बघा. आईन उघडून बघलाय शिजतं. आईन मगाशी हळदच घालून म्हणून ते आता घालते हळद वरसून. तर तुमका आता थोडा वेळ तर दाखवते आपलं खरवस रेडी आहे. तुला काय दिसतं बघा मस्त थोडंसं राहुलं अशी जातं. तर फायनली मंडळी आपलं खरवस रेडी झालेलो असा. तुमका दाखवते बघा. आईचं टेस्ट करून तुमका सांगतली मस्तच झालं काय कसं झालं तू. असा नको चल सुरू कर. गरम आली. हा तू डायरेक्ट घाल तोंडात. बरं आलो एक नंबर. सरळ सांग घे नाटक करू नको. मस्त आलो एक नंबर. गोडही झालो बघ. चल ह्याचा काय एक नंबर. मी बघतोय काय तुम्ही सांग घातलं आता. खूप गोड वाटला ना. खरंच मस्त आलं म्हणून बघा. कापा कापा मस्त थाट पावडरचो खरवस. बाकी तुम्ही नंतर खातोय. स्टॉलवर घेऊन लेट झालो मी अजून जोक पण नाही असे म्हणजे त्याला जेवून घेऊया. अंघोळ वगैरे सगळ्या करूचे तुमका दाखवते पुढची म्हणून सुद्धा काढलेलं थोडंसं. जेवण आमचं अजून रेडी नाही. जेवण रेडी झालं. बरोबर 5 वाजले म्हणजे खूप लेट झालो. अक्षरशः उभे राहून मी जेवले उभे राहून. पण काय सांगू ब्लॉगचा शूट करतो असाच तुमका दाखवचंच. आणि आता स्टॉलवर पण जाऊचं. चला आईन पण डबो घेतलो. आई जोग नाही कारण आमका टाईमच नाही पूर्ण हे सगळं कधी सर. तर स्टॉलवर जातो सगळं सेटअप राहतो. पकोड वगैरे सुटलो नंतर आई जाईतली. आणि मी पण थोडंसं मागा घेतली असेल डब्यात काहीतरी. तर तुमका काहीतरी खास आहे माझ्यासाठी. आता काहीतरी वेगळा काहीतरी बनेल तर तुमका स्टॉलवर जाऊन दाखवते. चला सो म्हटलं चार्जिंग करून येत आहे वरती तिथं आहे कारण ब्लॉग वगैरे एडिट करू शूट करू का चार्जिंग तर लागतं. सो म्हटलं चार्जिंग करून येऊ. तर म्हणजे स्टॉलवरची सगळी कामं चालली. असं स्टॉल मी बंद केले आणि आता मी खाते असे. जसं की तुमका मी येताना बोललेलं की मी तुमका काहीतरी दाखवते असं काहीतरी नवीन डिश बनवलेलं आहे. हा तर म्हणजे हे सॅलड बनवले मी. ह्या माझ्या सगळे व्हेजिटेबल असत आणि दही पण आबुतूर. तर अशा प्रकारे अर्धा माझा झाला हा खाऊन. थोडासा राहिला बघूया. चला आता घरात पण जाऊचा. आई भांडी घासताय बघा.